जाणून घ्या, आपत्ती जाणून खबरदारी तुम्ही घ्या, आपत्ती जाणून खबरदारी तुम्ही घ्या. या हो या, या हो या, या हो या, या हो या. अविनाश, काय करायला? कामधंदा नाही का काही? असं काय आवाज तर आले बाबा करून. काय चाललं पोरांनो? काय नाव वडील? काय घरी जा का? आहे की घरीच? काय बोला सांगा. काय कामाला जायचंय? अहो, येतो की मग. हो, सोयाबीनची फवारणी करायची आपल्याला. हा येतो की. किती वेळ आहे? आवाज तर आले की मग. काय 2 घंट्याचं काम आहे आपलं. बरं, काय सांग मजुरी मग? 300 रुपये. 500 रुपये मजुरी आहे ना, 300 काय लावायला? 500 रुपये द्या, दोघं जण येतो, लवकर मारून टाकतो. 500 घ्या, ठीक आहे. हा? हो, चला. जेवण करा. हा, या लवकर या. मोटरसायकल घेऊन येतो. गाडी घेऊन या बरं. हो. झालं जेवण? झालं बघा आताच. जायचं का? हो, पेट्रोल पंप घ्या दे. हा घ्या, पेट्रोल पंपच घ्या. बसले का? हा. कुठं हो शेत तुमचं पाटील? त्याचे महाविद्यालयाच्या पाठीमागे कोणी या? महाकाल. महाकाल. असं काय? बरं बरं बरं. रस्ता लई खराब वाटालाय. हो, चांगला आहे. आलं का नाही शेत? हो, आलं, आलं. आलं आलं. ठीक आहे. हे घागरा ना आपली भरून पाण्याची हा. आणि पंप एक बकेट घ्या, छोटीशी ना औषध बनवा. बरं बरं बरं. औषध बनवतो. कसं टाकायचं औषध? 2 ढाकणे टाकायचे. बरं बरं. एक सायपर घ्या, हा? एक युरिया खत. हा. लवकर लवकर मारू, लवकर लवकर जाऊ. अविनाश, फास्ट मार बरं. हा? आल्या पहिले आता श्रावण चालू आहे. पडल्या का या? हो, बघू बरं. चांगली सांगा त्याला फवारणी करायची. हा, चांगली मार बाबा फळावरनी. पाटील, हा, तुमच्या शेतात तर लय घाण केली बाबा. मी दोघं आलते सकाळी. मी नाही बाबा इकडे येत. मग कोण आलतं? अय्यो, दिसायला बघा, ह्यो हसायला. ह्यो हसायला. हा? नाही, तुम्ही दोघं आलते. नाही, नाही, त्याला पकडा पहिलं तुम्ही. ते खरं सांगते मग. हा? दररोज येते ते इकडं. तुम्ही कुठे जाता मग? आम्ही जातो, आम्ही टॉयलेट आहे आमच्या घरी. त्याच्या घरी नाही म्हणे. हा? बोल घ्या, झालं का? हा, दुसरं पण माझे. लगेच घे बाबा, चल लवकर लवकर मार. हा. चमकत आहे तुझ्या तिकडं. आवळ आलंय. नाही येत पाऊस. हा? पाऊस नाही येत. हो. त्याला विचारा की दुसरं कोणी आलं होतं का, विचारा त्याला. हा, त्याच्यासंग दुसरा एक होता. एक जोडीदार होता का? हा, दोन होते, दोघं. संपलं काय? हा, द्या बरोबर. बरं बरं बरं. हे लवकर लवकर घे. हो. झालं का? अजून एक पंप राहिला आता पाटील फक्त. हो. अरे काय सेकंड राव, काय चालू आहे? काय नाही, फवारणी चालू आहे सोयाबीनची. काय लय उशिरा करायला फवारणी? श्रावण चालू आहे ना. हो, श्रावण तर चालूच आहे. हा. आळे पडले वाटते. हो. बरं, मी काय म्हणलो? हा, लोकेश काय मारली चक्कर? हे काल आपल्याकडे शेताकडे फवारणी केली होती. हा, हे कसे? हो, हे शेत साईडचं. हो, ते आपलं हे नाही का माध्यमिक विद्यालय महाकालचं. हो. मागच आपलं शेत आहे तुमच्या शेताजवळचं. बरं. तर मी काय म्हणलो? हा, बरं का? लक्ष द्या बरं. हो. वातावरण खराब झालं हा. ठीक आहे. हा, ते लवकर करा पोरं. हा, हो, ठीक आहे. द्या बरोबर. चमका लागली, आम्ही नाही करत बाबा आता. तुमचे पैसे नाही टाका आता तेवढं भरलेलं. वीज पडली आमच्यावर तर. आता टाका 5 मिनिटात होते. लवकर होत चालतं, एवढं पाणी संपलं. कुठं चालले? इकडे या, इकडे या, इकडे या. अरे काय झाडावर आहे का? झाडावर आहे का तुम्ही? मग तुमचा जीव करा आहे की नाही? अरे बाबा हो, अशा हवामानामध्ये झाडाचा आश्रय घेत नसतात, माहित नाही का? बघा, अशा हवामानामध्ये काय होते, जेव्हा विजांचा कडकडाट होतो, ढगांचा कडकडाट होतो, तेव्हा झाडाचा आश्रय घ्यायचा नसतो. अशा वेळेस काय होते, झाडावर वीज पडण्याची काय असते, जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून कधीच झाडाखाली तुम्हाला उभं राहायचं नाही. झोपडीत त्या पडक्या. वा वा वा, या इकडे इकडे. अरे बाबा हो, तुम्हाला तुमचा जीव तर नाही वाटते? अरे लक्षात घ्या, पडक्या झोपड्या ज्या असतात, ज्या म्हणजे खराब आपल्याला जे म्हणतो तुराट्याने बनवतो झोपड्या, त्या झोपड्या टिनाची घरं ज्या असतात, अशा हवामानामध्ये आपल्याला अशा ठिकाणी उभं सुद्धा राहायचं नाही. अशा ठिकाणी आपल्याला आश्रय घ्यायचा नाही, कारण अशा ठिकाणी वीज पडण्याची काय असते, जास्तीत जास्त संभावना असते. लक्षात? बरोबर. चला टोली खाली. टॉली खाली येऊ. कोणत्या ट्रॅक्टरच्या टॉली खाली? वा 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 वा, या इकडे या, इकडे या. काय भले माणसं. अरे ट्रॉली कशाची असते? लोखंडाची. हा, लोखंड काय आहे? धातू. आणि वीज ही धातूतून काय होते, प्रवाहित होते. म्हणून अशा हवामान, असं जेव्हा हवामान असते तेव्हा विजेच्या तेव्हा तुम्हाला लोखंडी वस्तू उभं सुद्धा राहायचं नाही. आणि लोखंडाच्या टाली जळतो, तुम्हाला अजिबात उभं राहायचं नाही. पाण्यात खाली. वा 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 वा, या इकडे या. अरे बाबू हो, पाण्यात सुद्धा वीज प्रवाहित होते, तुम्हाला माहित नाही का? आम्हाला बघा, जेव्हा आपण पाण्यात उभं राहतो तेव्हा सुद्धा वीज तुमच्या अंगावर पडण्याची काय असते, शक्यता असते. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला अजिबात उभं राहायचं नाही. हे बघा, नळ असतात, पाईप असतात, विजेचे खांब असतात, विजेचे तार असतात, उंच उंच झाडे असतात. अशा ठिकाणी आपल्याला अशा हवामानामध्ये आश्रय घ्यायचा नाही. काय करायचं माहिती का?
तुम्हाला आजूबाजूला जर एखादा मजबूत छप्पर येत असेल, जेव्हा भिंतीचा कडकडाट होतो, त्या भिंतीचा जेव्हा कडकडाट होतो तेव्हा तुम्हाला मजबूत छप्पराचा सहारा घ्यायचा. मजबूत छप्पर म्हणजे कोणतं? कॉन्क्रीटचं मकान. हा ना? आता सध्या तुम्ही शेतामध्ये आहात, तुम्हाला इथं मजबूत छप्पर दिसतंय का? हा, तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? एक युक्ती करायची आहे. तुम्हाला विजेपासून जर संरक्षण करायचं असेल, तुम्हाला एक युक्ती करायची आहे. काय करायचं आहे? आपल्या कांगावर आपला हात ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला घोडक्यामध्ये उभं राहायचं नाही अगोदर. तुम्हाला असं 4-4 फुटाचं अंतर घ्यायचं. 4 फुटाचं अंतर घ्यायचं. तुम्हाला असं कांगावर हात ठेवायचा आहे. बरोबर? टाचा तुम्हाला एकमेकांना सगळं एक तुमच्या पायाला जोडायचे आहे. टाचा वर करून तुम्हाला जोडायचं आहे. आता तुम्ही असं बसायला काय होणार आहे? तर असं होतं जेव्हा बाहेर उदाचा जेव्हा कडकडाट असतो, ढगांचा जेव्हा गरड होत असतो तेव्हा तुमचे कान काय राहतात? आवाजापासून सुरक्षित राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं बसताना तुमच्या शरीरामध्ये वीज काय करते? प्रवेश करण्याचे चान्सेस हे कमी असतात. आणि लक्षात, अरे नाही मोबाईल नाही, मोबाईलला हातही सुद्धा तुम्हाला लावायचा नाही. अशा हवामानामध्ये मोबाईलचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा नाही. मोबाईल पूर्णतः बंद करायचा आहे. कारण का मोबाईल जर तुम्ही वापरला तर मोबाईलची फ्रिक्वेन्सीने काय होते? वीज काय होते? तुमच्या शरीरावर पडण्याची काय असते? शक्यता असते. म्हणून मोबाईल सुद्धा तुम्हाला वापरायचा नाही. तुम्ही सध्या शेतामध्ये आहात, घरी असेल तर तुम्हाला काय काळजी घ्यायची माहिती आहे का? जे मेन स्विच असते आपलं मेन स्विच लाईटचं, ते तुम्हाला अगोदर बंद करायचं आहे. जेव्हा असं हवामान असते तेव्हा तुम्हाला मेन स्विच बंद करायचं आहे. आणि जी विजेची उपकरणं असतात, कोणती कोणती असतात विजेची उपकरणं? टीव्ही, फ्रीज, पंखे तुम्हाला वापरायचे नाहीत. तुम्हाला पूर्णतः काय करायचे? बंद करायचं आहे. आणि वीज चमकल्यानंतर तुम्हाला 30 मिनिटाच्या नंतर तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं. किती मिनिटाच्या? 30 मिनिट, म्हणजे अर्ध्या तासाच्या नंतर. तुम्ही म्हणसाल की आता वीज चमकायचे थांबलेले आहेत, चला आता आपण बाहेर जाऊयात. काय काय झालंय, कुठं कुठं पाऊस पडला, तरी तुम्ही असुरक्षित आहात. तुम्हाला 30 मिनिटाच्या नंतरच घराच्या बाहेर निघायचं आहे. आणि लक्षात, जर एखाद्या माणसावर वीज पडली तर काय करायचं? हा बघा,